नमस्कार. आज आपण एका खूपच मॅजिकल म्हणजे एकदम जादुई गोष्टीच्या दुनियेत जाणार आहोत. आणि या गोष्टीचं नाव आहे फुलांचे संमेलन. अच्छा, कधी विचार केलाय का की आपण आजूबाजूला नसताना आपल्या बागेतली फुलं एकमेकांशी काय बोलत असतील, काय गप्पा मारत असतील? चला तर मग आज आपण अशाच एका जगात डोकावून बघूया. एक असंच जग जिथे फुलं बोलतात, गाणी गातात आणि हो, मस्तपैकी उत्सवही साजरा करतात. तर सुरुवात होते फुलांच्या संमेलनाने. एका सुंदर बागेत ना जणू काही जादूच घडत होती. निसर्गातला प्रत्येक घटक एका खास कार्यक्रमासाठी एकत्र जमला होता आणि सगळीकडे एक वेगळाच उत्साह संचारला होता. जरा बघा तर, सकाळचं कोवळं सोनेरी ऊन पडलंय आणि त्यात जाई, जुई, कर्दळी यांची सभेसाठी कशी लगबग चाललीये बघा. आणि तिकडे कोपऱ्यात झेंडू आणि जास्वंदी कसे मजेत हे सगळं बघत उभे आहेत. खरं सांगायचं तर संपूर्ण बागेत जणू एखाद्या सणाचं वातावरण पसरलं होतं. आणि गंमत म्हणजे यात फक्त फुलंच नव्हती, तर अख्खी बाग या उत्सवात सामील झाली होती. सगळीकडे एक मंद, गोड सुगंध पसरला होता. असं वाटत होतं की जणू निसर्ग स्वतः या संमेलनाची आतुरतेने वाट पाहतोय. आता येतो दुसरा भाग, फुलपाखराचा संदेश. सगळं असं शांत, उत्साहात सुरू असतानाच अचानक एक फडफड ऐकू आली आणि त्या आवाजाने सगळ्यांचा उत्साह जणू दुप्पट झाला. ते बघा, एक सुंदर फुलपाखरू आलंय. पण थांबा, ते काही फक्त इकडे तिकडे फिरायला नाही आलंय. ते एक अशी खास बातमी घेऊन आलं होतं, जी ऐकून सगळं चित्रच पालटणार होतं. त्या फुलपाखराने मग उत्साहाने संदेश दिला. अरे लवकर चला, फुलांचा राजा आला आहे. चला, आपण त्यांचं स्वागत करूया. आणि हा संदेश वाऱ्याच्या वेगाने पसरला. आणि काय विचारता, बागेतली सगळी फुलं एकदम तयार झाली. तर मग सुरू झालं शाही स्वागत. आता खरी मजा येणार होती. बागेतल्या प्रत्येक फुलाच्या चेहऱ्यावर आपल्या राजाच्या स्वागतासाठीची उत्सुकता अगदी स्पष्ट दिसत होती. राजाच्या येण्याची नुसती चाहूल लागताच क्षणभरात सगळीकडे एकदम शांतता पसरली. असं वाटत होतं जणू वाऱ्यानंही आपला आवाज आवरता घेतलाय. सगळी फुलं अगदी शिस्तीत, आदराने आपापल्या जागी उभी राहिली. आणि मग आगमन झालं फुलांच्या राजाचं. लाल भडक, टपोरा आणि अतिशय सुंदर असा गुलाबराजा मोठ्या दिमाखात मंचावर येऊन बसला. त्याच्या येण्यानेच संपूर्ण वातावरणात एक वेगळंच शाही तेज आलं. अरे वा! राजाच्या स्वागतासाठी काय जबरदस्त तयारी होती. सदाफुलींनी इतकं गोड गाणं गायलं. झेंडूने तर एक अशी मजेशीर गोष्ट सांगितली की सगळे खळखळून हसले. आणि फुलपाखरांनी त्यांनी तर इतका सुंदर नाच केला की सगळ्यांची मनं जिंकून घेतली. म्हणजे ही काही साधीसुधी सभा नव्हती. हा एक खराखुरा उत्सव होता. संगीत, गोष्टी आणि नाच या सगळ्यांनी संपूर्ण बाग अक्षरशः दुमदुमून गेली होती. आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद तर ओसंडून वाहत होता. आता पुढचा भाग, गुलाबराजांचं भाषण. या शानदार स्वागतानंतर आता वेळ होती राजा काय बोलणार हे ऐकण्याची. सगळ्या बागेचं लक्ष आता फक्त आणि फक्त राजाकडे लागलं होतं. काय म्हणायचं असेल बरं त्यांना? गुलाबराजे बोलायला उभे राहिले आणि त्यांच्या सन्मानार्थ जाई आणि जुईची फुलं त्यांच्या दोन्ही बाजूंना अगदी अदबीने उभी राहिली. राजाने मग अगदी भावनापूर्ण आवाजात बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले, माझ्या सुगंधी मित्रांनो, माझं मन अगदी भारावून गेलंय. मी नेहमीच इतरांचं स्वागत करतो, पण आज तुम्ही माझं स्वागत केलंय. मला खूप आनंद झालाय. त्यांचं मन खरंच भरून आलं होतं. आणि शेवटी ते म्हणाले, माझ्या मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात असाच आनंद फुलून येवो, हीच माझी मनापासून इच्छा आहे. खूप खूप धन्यवाद. किती साधे पण मनाला भिडणारे शब्द होते, नाही का? राजाचे हे प्रेमळ शब्द ऐकून तर सगळी फुलं आनंदाने डोलू लागली. पाकळ्यांची ती सळसळ जणू काही त्या राजासाठी आनंदाने टाळ्याच वाजवत होत्या. आणि आता येतो शेवटचा भाग, अनन्यासाठी एक सरप्राईज. पण थांबा हां, गोष्ट इथे संपलेली नाहीये. कारण आता या कथेला एक असं वळण मिळणार आहे ज्याचा आपण विचारही केला नसेल. अचानक ते फुलांचं संमेलन, ते राजाचं भाषण, सगळं काही गायब झालं. का? कारण अनन्या नावाची एक लहान मुलगी तिच्या गोड स्वप्नातून जागी झाली होती. हो, हे सगळं तिचं एक सुंदर स्वप्न होतं.
अनन्याने डोळे उघडले आणि पाहिलं तर तिच्या वाढदिवसासाठी तिचे सगळे मित्रमैत्रिणी आले होते आणि प्रत्येकाच्या हातात तिच्या स्वप्नातल्या फुलांसारखीच सुंदर सुंदर फुलं होती. म्हणजे स्वप्नातलं संमेलन आता खऱ्या आयुष्यात साजरं होणार होतं. अनन्याचा वाढदिवस तर सुरू झाला, पण एक मिनिट, आठवते का तिच्या स्वप्नातल्या बागेत कोण कोण पाहुणे होते ते? चला एक छोटीशी गंमत करूया. त्यांची नावं ना या शब्दकोड्यात लपलेली आहेत. शोधून काढायची का? या कोड्यामध्ये बघा, गुलाब, जाई, जुई, झेंडू, जास्वंदी आणि सदाफुली या सगळ्यांची नावं आहेत. बघा बरं, सापडतात का? मस्त खेळ आहे ना, या सुंदर गोष्टीची आठवण करून देणारा. आणि जाता जाता एक विचार मनात येतो, जर अनन्याला एवढं सुंदर स्वप्न पडू शकतं, तर जरा विचार करा, आपल्या बागेतली फुलं आज रात्री कोणती स्वप्न बघत असतील? कल्पनाच किती सुंदर आहे, नाही का?